महाबोधी महाविहार मनोज दादातून मुक्त। बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी मूर्तिजापुरात बौद्ध अनुयायांनी मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन सादर केलं। बुद्धगया विहार येथील महाबोधी महाविहार भारतीय बौद्ध बांधवांच्या ताब्यात देण्यात यावं आणि बौद्धगया मंदिर व्यवस्थापन कायदा 1949 मध्ये सुधारणा करावी या मागणीसाठी 10 मार्च रोजी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली। भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला व या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आलं। बिहार राज्यातील बौद्धगया येथील बौद्ध विहार सम्राट अशोककालीन आहे। त्याचा एक आपला इतिहास आहे। 2500 वर्षांपासून बौद्ध संस्कृती भारतात नांदत आहे, परंतु बौद्धगया विहारामध्ये गैरबुद्धांचं व्यवस्थापन आहे। त्या लोकांचं व्यवस्थापन आम्हाला मान्य नाही। याकरता भारत देशातील अनेक भिक्खू व भिक्खू संघ सत्याग्रहासाठी गेल्या काही दिवसांपासून बुद्धगया विहारासमोर बसलेले आहेत। बौद्धगया विहाराला गैरबुद्ध व्यवस्थापन करणाऱ्याला आठवावं, बौद्ध विहाराला मुक्त करावं, 1949चा महाबोधी व्यवस्थापक कायदा रद्द करावा व विहाराचं संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समुदायाकडे देण्यात यावं अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी तालुक्यातील बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। दुपारी 12 वाजताच्या दरम्यान निघालेल्या मोर्चात शेकडो पुरुष व महिलांनी सहभाग घेतला। संजय उमक, जन्मतराय न्यूज, अकोला। महाबोधी महाविहार मनोज दादातून मुक्त।